नमस्कार सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण गणेश पुराणातल्या कथा ऐकतो आहोत. गणेशाला वंदन करूया आणि आपण गणेशाच्या 13व्या कथेला, गणेश पुराणातल्या 13व्या कथेला सुरुवात करूया. आपण ऐकलंच असेल की मागच्या कथेमध्ये आपण बघितलं होतं की हिमालय पार्वतीला गणेशाचं व्रत कसं करायचं त्याच्या कथा सांगतो आणि तिने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देतो आहे. तिने हे विचारलं की हे गणेश व्रत जे श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत करायचं आहे, 1 महिन्याचं हे व्रत, हे पूर्वी कोणी केलेलं आहे तुम्ही मला सांगा. त्या कथा हिमालय तिला सांगतो आहे. त्याच्यातली ही कथा आहे. ही कथा आहे नल दमयंतीची कथा आहे. हिमालय पार्वतीला ही कथा सांगतो. नल नावाचा एक राजा आहे आणि त्याची एक पत्नी आहे दमयंती. तर तिचं नाव दमयंती याच्यामुळे पडलं की ब्रह्मदेवाने तिला बनवताना आपल्या अंगातल्या सगळ्या दुर्गुणांचा दम करून सृष्टीतलं नाही त्रिलोकातल्या सगळ्या स्त्रियांचं सौंदर्य तिच्यामध्ये एकवटलं होतं. अशी ती स्त्री म्हणून तिचं नाव दमयंती. ती तुम्ही आजच्या काळातल्या प्रमाणे तिला जर नाव द्यायचं झालं तर विश्वसुंदरी असं तुम्ही म्हणू शकाल. ती त्रैलोक्य सुंदरी होती आणि ती खूपच सुंदर होती. आणि नलराजा पण अप्रतिम सुंदर आणि खूप पराक्रमी होता, नीतिमान होता. आणि असा तो राजा आणि त्याच्या पुढे सगळं वैभव हात जोडून उभं होतं. आणि त्याच्या वैभवाची कीर्ती त्रिलोकात तर पसरली, सर्व देवदेवतांपर्यंत पोचली. आणि ती एकदा गौतम मुनी इंद्राच्या दरबारात गेले असताना त्यांच्या कानावरती कीर्ती पडली आणि ते म्हणाले, कोण आहे हा राजा? पृथ्वीवरती पुष्कळ राजा, त्याच्यापैकीच एक कुठला तरी राजा, आणि त्याच्या कीर्ती म्हणजे त्याच्या वैभवाची कीर्ती इथपर्यंत कशी काय पोचली, असा कोण आहे तो, बघूया. म्हणून ते आपले सहज एकदा नलराजाच्या दरबारामध्ये आले आणि त्यांनी त्याचं वैभव बघितलं, त्याची ती सुवेद्य पत्नी बघितली दमयंती, आणि सगळी प्रजा आपल्या राजावरती किती प्रेम करत आहे आणि राजा आपल्या प्रजेसाठी किती दिनरात कष्ट करत आहे आणि आपल्या पत्नीलाही सांभाळतं आहे, मुलाबाळांना सांभाळतं, सगळं सुंदर आहे असं वैभव. ते एकदम तृप्त झाले आणि ते निघाले. ते निघाल्यानंतर नलराजाने त्यांना थांबवलं आणि म्हणाले की मुनीजी, तुम्ही थोडं थांबा, माझ्या मनामध्ये शंका आहे, त्या शंकेचं तुम्ही निरसन करा. तुम्ही का चाललात लगेच? तर ते म्हणाले, काही नाही, मी फक्त तुझं वैभव बघायला आलो होतो. देवदेवतांनी सगळ्यांनी तुझं खूप कौतुक केलं, ते बघायला आलं होतं, झालं, माझी तृप्ती झाली, आता मी चाललो. तर म्हणाले, नलराजा म्हटले, नाही, थांबा जरा, माझ्या मनात थोडी शंका आहे, त्या शंकेचं हे करा, निरसन करा आणि मग तुम्ही निरसन करा आणि मग जा, तर कृपया करा. तर मग मुनींचं तो स्वागत करतो, बसवतो आणि मग त्यांना विचारतो की जसं तुमच्या मनामध्ये आलं की माझ्या वैभवाची कीर्ती तिथपर्यंत पोचली, मला हा प्रश्न नेहमी पडतो की मी असं कुठलं पुण्य केलं की ज्यामुळे मला हे एवढं वैभव मिळालं, इतकी सुंदर पत्नी पण मला, इतकं छान सगळं माझं चालू आहे, हे वैभव कशामुळे मला मिळालं. तर मग गौतम मुनी ध्यान लावतात आणि सांगतात, राजा, तू ऐक तुझी पूर्वजन्मीची कथा. तू पूर्वजन्मी एका क्षत्रिय घरामध्ये जन्म पावलास, पण ते घराणं खूप गरीब होतं. धनहीन अशा क्षत्रियाच्या पोटी तू जन्माला आलास. अतिशय चांगला सद्गुणांचा पुतळा होतास. तुझं लग्न झालं, तुला मुलं झाली, पण काय धनहीन असल्यामुळे समाज तर खूप तुच्छ लेखतच होता. पण त्याचबरोबर जेव्हा पत्नीने आणि मुलांनीही तुझा अपमान केला, त्यावेळेस एक वेळेला तू असह्य तो अपमान होऊन तू ते घर सोडून वनामध्ये निघून गेलास. वनामध्ये निघून गेल्यानंतर असंच वनोवन फिरत राहिलास. खूप दुःखी होतास की म्हणजे माणसाकडे पैसा नाही, वैभव नाही, तर त्याला काहीच सन्मान नाही. असा विचार करत करत तू जात असतानाच तुला कौशिक ऋषींचा आश्रम दिसला. त्या कौशिक ऋषींच्या आश्रमामध्ये तू शिरला. तिथे तू बघितलं इतकं सुंदर, शांत, छान वातावरण, अतिशय समाधान वाटलं तुझ्या चित्ताला एकदम. आणि बघितलं की तिथे इतका परस्पर वैरभाव असणारे प्राणी, पशु, पक्षीसुद्धा एकमेकांमध्ये खूप आनंदात वावरत आहेत.
कोणी कोणाशी भांडत नाही, इतकं सुंदर छान वैभव तिथे आहे. तुला ते जाणवलं? तर म्हणाला, हे कोणाचं वैभव आहे? चौकशी करता करता तू आत गेलास तर कौशिक ऋषींचा आश्रम होता. कौशिक ऋषी दिसले, तू त्यांच्या पाया पडलास. त्यांनी तुला बसवून घेतलं. त्यांनी थोडंसं ध्यान लावल्यावरती त्यांना कळलंच तुझी काय कथा आणि व्यथा आहे ते म्हणाले, राजा बाळा तू चिंता नको करूस. तेव्हा तो राजा नव्हता, क्षमस्व. म्हणजे बाळा तू चिंता नको करूस, तू गणेशाची आराधना कर. आणि कशी करते गणेशाची आराधना ते व्रत मी तुला सांगतो. श्रावण शुक्ल चतुर्थीला गणरायाची मातीची मूर्ती बनवायची. त्या मातीच्या मूर्तीची तू पूजा कर 1 महिनाभर, भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत. रोज याची पूजा अर्चा कर, जप कर, आरती कर. आणि हे केल्यानंतर तुला 1 महिन्याने गजानन प्रसन्न होईल आणि तुला काय पाहिजे असेल ते सर्व तुला प्राप्त होईल. सगळ्या वैभवाची तुला प्राप्ती होईल. असं कौशिक ऋषींनी राजा पूर्वाश्रमीचा जो क्षत्रिय धनहीन होता त्याला ते सांगितलं. आणि त्याप्रमाणे त्या माणसाने गणरायाची पूजा केली. आणि मग गणराया त्याच्यावरती प्रसन्न झाला. प्रत्यक्ष समोर येऊन उभा राहिला आणि त्याला बघितल्यावरती तो सगळं विसरलं. आपल्याला काय मागायचं होतं हे सुद्धा विसरून गेलं. पण गणराया इतका खुश होता की त्याने त्याला सांगितलं, तुला इतकं वैभव पुढच्या जन्मी तुला मिळेल आणि तुझ्या वैभवाचा हेवा त्रिलोकातल्या लोकांना, देवदेवतांना वाटेल. इतकं वैभव तुझ्या पुढे आहे आणि तुला चांगलं सुयोग्य सुंदर त्रिलोकातली स्त्री पत्नी म्हणून लागेल, असा मी तुला आशीर्वाद देतो. असं म्हणून तो गणराया अंतर्धान पावला. आणि तो जो हे गरीब हे होता माणूस, तो त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि त्यांनी तिथेच असा नतमस्तक होऊन आपला प्राण सोडला. आणि तोच पुढच्या जन्मी नेलं म्हणून हे झालं. त्यांनी तिथे जी गणरायाची प्रार्थना केली होती त्या जागी त्यांनी गणरायाचं मंदिर बांधलं आणि नलाला त्याच्यामुळे एवढं मोठं वैभव मिळालं. अशी ही कथा गौतम मुनींनी नलराजाला स्वतःला सांगितलेली आहे. आणि ही कथा हिमालयाने पार्वतीला सांगितली. कथा कशी वाटली तुम्ही नक्की सांगा.